मी उठलो. मग मी जातो काकू, तुम्ही विश्रांती घ्या. पण मी वळणार तोच काकूंनी माझा हात धरला. त्यांचा हात घट्ट होता. त्या म्हणाल्या, रमेश, मला आता बरं वाटतंय, पण एकटं वाटतंय रे. नवरा गेल्यापासून ही खोली रिकामी वाटते, अंधारी वाटते. मला भीती वाटते. तू आज माझ्याजवळ झोप ना, फक्त आज. त्यांचा आवाज कापत होता. त्यांच्या डोळ्यात भीती होती, एकटेपणा होता, याचना होती. मला थोडा संकोच वाटला, पण त्या पुढे बोलल्या, प्लीज रमेश, मला एकटं सोडू नकोस. मला वाटतंय मी वेडी होईल. इतकी शांतता, इतका एकटेपणा मला सहन होत नाही. त्यांचे डोळे पाण्याने भरले. त्या क्षणी त्यांच्यातली स्त्री हरवली होती. त्यांच्यातला एकटेपणा बोलत होता. मी त्यांना नकार देऊ शकलो नाही. मी हो म्हणालो. मी त्यांच्या शेजारी अंथरुणावर झोपलो, अंतर ठेवून थोडं दूर. पण काकू माझ्याकडे सरकल्या. त्यांनी माझा हात हातात घेतला. त्या म्हणाल्या, हात दे रे. मला वाटतं जणू तू काका आहेस. माझा हात त्यांच्या हातात होता. त्यांची बोटं माझ्या बोटांत गुंफली. तो स्पर्श उबदार होता, पण माझं मन गोंधळलं होतं. मी काही बोललो नाही, फक्त तसेच पडून राहिले. काकू हळूहळू झोपी गेल्या. त्यांचा श्वास शांत झाला, पण त्यांचा हात माझ्या हातातून सुटेना. त्यांनी तो हट्ट धरला होता. मी सुद्धा थकलो होतो. हळूहळू मला झोप लागली. काकांच्या मृत्यूनंतर काकूंची अवस्था पाहून माझं मन थरथरून गेलं. ती जणू हरवलेल्या आत्म्यासारखी झाली होती. काकू म्हणजे एकदम चैतन्यशील, हसरा, उत्साही स्वभावाची होती. काका असताना घरात नेहमी तिचा आवाज होता. तिचं हास्य, तिची चहाची चुस्की, तिची साडीची खळखळ, तिचं गाणं, हे सगळं घराचा जीव होतं. पण काका गेल्यापासून ती जणू निस्तेज झाली. तिच्या डोळ्यातील चमक नाहीशी झाली. तिच्या आवाजातील गोडवा हरवला. ती एकदम शांत, एकदम गप्प, एकदम रीती. मी रोज सकाळी उठलो की पहिल्यांदा काकूंची खोली गाठायचो. जिथे जाऊन बघायचो काकू उठल्या का, चहा आणू का. पण त्या फक्त मागे वळून पाहायच्या. त्यांची डोळे लालबुंद, सुजलेले, अश्रूंनी भरलेले. त्या काही बोलायच्या नाही. मी फक्त त्यांच्याजवळ बसायचो, त्यांचा हात धरायचो. तो हात थंडगार, जड, निष्प्राम. मी म्हणायचो, काकू, जरा चहा तरी घ्या, जेवण तरी करा. त्या उत्तराच्या, नको रे बाळा, भूक नाही. त्या शब्दांनी वेदना माझ्या काळजात घुसायची. दिवसभर त्या आपल्या खोलीत बंद होत्या. दार लावलेलं असे. आतून रडण्याचा आवाज यायचा, कधीकधी हळूहळू, कधीकधी मोठ्याने. तो आवाज ऐकून मला रडू यायचं. मी दाराबाहेर उभं राहून म्हणायचो, काकू, दार उघडा, मी तुमच्यासोबत आहे. पण त्या उघडायच्या नाही. त्या स्वतःच्या वेदने, स्वतःच्या शोकात, स्वतःच्या एकेकीपणात बुडलेल्या होत्या. तिथे माझा आवाज पोहोचत नव्हता. मी कितीही प्रयत्न केला तरी त्या बाहेर यायच्या नाहीत. जेवण तर सोडलंच होतं. कधीकधी तर 2 दिवस उपाशी असायच्या. मी त्यांना जेवायला भाग पाडायचो, पण त्या 1-2 घास घेऊन परत झोपायच्या. घरातील वातावरण भयानक झालं होतं. पूर्वी काकांचा आवाज, त्यांची विनोदी शैली, काकूंचं हसणं, या सगळ्यांनी घर जिवंत होतं. आता ते घर जणू स्मशान झालं होतं. कोणी बोलत नसे, कोणी हसत नसे, फक्त शांतता, फक्त रडणे, फक्त एकटेपणा. मी स्वतःला सांभाळून घेत होतो, कारण आता संपूर्ण घराची जबाबदारी माझ्यावर होती. काकांच्या आर्थिक मदतीशिवाय घर चालवणं कठीण होतं. मला नोकरी शोधावी लागत होती. कर्ज फेडावं लागणार होतं. घराची देखभाल करावी लागणार होती. पण सगळ्यात मोठी जबाबदारी होती काकूंची काळजी. माझ्या मावशीने मला वारंवार सांगितलं होतं, रमेश, आता तूच तिचा आधार आहेस. तुझ्याशिवाय तिचं कोणी नाही. ती तुझ्यावर अवलंबून आहे. तो तिची काळजी घे. मी मनोमन ठरवलं होतं की काकूंना कधीही वाटू देणार नाही की त्या एकट्या आहेत. पण अशा वेळी मला वाटायचं, अरेच्चा, मी किती कमी पडत आहे रे. काकू इतक्या दुःखी आहेत आणि मी त्यांना काही देऊ शकत नाही. स्वतःवर राग यायचा. मी अनेकदा रात्री उशिरा उठून काकूंच्या दाराकडे जायचो. दाराच्या आतून त्यांचा रडण्याचा आवाज ऐकायचो. माझे डोळे भरून यायचे, पण मी काही करू शकत नव्हतो. एक दिवस अचानक माझ्या मावशीचा फोन आला. तिने मला एक गोष्ट सांगितली जिने माझं जगच बदलून टाकलं. मावशीचा आवाज फोनवर गंभीर होता. ती म्हणाली, रमेश, तू आता मोठा झालास. तुला सत्य माहिती व्हायला हवं. लहानपणी आम्ही तुला सांगितलं नव्हतं, पण आता वेळ आली आहे. मी थरारलो. माझं हृदय जोरात धडधडू लागलं. काय ग मावशी, असं काय? ती म्हणाली, बेटा, जेव्हा तू 5 वर्षाचा होतास तेव्हा तू एका बस स्टँडवर रडत होतास. तुझ्या आईवडिलांनी तुला तिथे सोडून दिलं होतं. तुला सोडून ते गेले. तू एकटा आहेस, असहाय्य, गोंधळलेला रडत होतास. आणि तेव्हा तुझे काका काकू तिथे गेले होते. तुला त्यांनी पाहिलं. तू इतका गोड होतास, इतका लहान होतास, इतका भोळा होतास. तू मुलासारखा वाटला. त्यांना स्वतःचं मूल नव्हतं,
पण त्यांच्या मनात तुझ्यासाठी प्रेम उफाळलं. त्यांनी तुला उचललं, तुला सांभाळलं, तुला जवळ केलं. तू त्यांचा रक्ताचा नातेवाईक नाहीस, तू त्यांच्यासाठी अनोळखी आहेस. पण त्यांनी तुझ्यावर एवढं प्रेम केलं की आज तू त्यांचा एकुलता एक मुलगा आहेस. त्या शब्दांनी माझ्या डोक्यात वीज कोसळल्यासारखं झालं. मी जागचा हलू शकेना. माझे हात थरथरू लागले. फोन हातातून पडायच्या आत सावरला. माझा श्वास वेगवान झाला. मी जवळजवळ किंचाळलो. मावशी, हे खरं नाही ना? हे काय सांगतेस तू? ते माझं रक्ताचे नाहीत, मी त्यांचा परका आहे. मावशीचा आवाज द्रावला. ती म्हणाली, बेटा, तू त्यांच्यासाठी परका नाहीस, तू त्यांचा प्राण आहेस. त्यांनी तुला आपल्या रक्तापेक्षा जास्त प्रेम दिलं. त्यांनी तुझ्यासाठी सगळं केलं आहे. तुला शिकवलं, वाढवलं, जगाला शिकवलं आहे. ते तुझं खरे पालक नाहीत. आता हे सत्य माहीत झाल्यावर तू त्यांच्याकडे कसं पाहशील हे मला माहीत नाही. पण एक सत्य आहे, त्यांनी तुला कधीही काही कमी पडू दिलं नाही. ते तुझी आईवडील आहेत, अगदी खऱ्या अर्थाने. फोन संपला. मी खुर्चीवर कोसळलो. माझ्या डोळ्यासमोर अंधार पसरला. विचारांचे काहूर माजलं. मी आतापर्यंत काका काकूंना रक्ताचं नातं समजून वागत होतो. त्यांचं हसणं, त्यांचं रागावणं, त्यांची शिस्त, त्यांचं प्रेम, सगळं मी रक्ताच्या नात्याचा भाग समजत होतो. पण ते तर अनोळखी होते. त्यांना माझ्याशी कोणतेही स्पंदन नव्हतं. तरीही त्यांनी मला स्वतःच्या पोटच्या मुलाप्रमाणे वागवलं. माझ्यासाठी झोप सोडली, माझ्यासाठी खर्च केला, माझ्यासाठी स्वप्न पाहिली. काका डॉक्टरांकडे जायचे तेव्हा मला घेऊन जायचे. काकू माझ्यासाठी रात्रभर जगायची जर मला ताप आला तर. हे सगळं आता मला एका वेगळ्या प्रकाशात दिसू लागलं. मी रडू लागलो. पहिल्यांदा मी खऱ्या अर्थाने रडलो. काकांच्या मृत्यूनंतरही मी इतका रडलो नव्हतो. पण हे रडणं वेगळं होतं. कृतज्ञतेचं, अभिमानाचं आणि वेदनेचं होतं. कारण आता मला समजलं होतं की ज्या व्यक्तीला मी रक्ताचा भाऊ समजत होतो ती माझ्या आयुष्याची खरी आई वडील होते. त्यांनी मला सोडून दिलेल्या पालकांशी जागा घेतली होती. त्यांचं प्रेम म्हणजे परोपकार नव्हता, तर खरंखुरं वात्सल्य होतं, आत्मीयता होती, बलिदान होतं. मी त्या क्षणी उठलो. माझ्या पायांनी मला सरळ काकूंच्या खोलीकडे नेलं. दार उघडलं. काकू कोपऱ्यात बसल्या होत्या. त्यांचा चेहरा विस्कटलेला होता, डोळे सुजलेले. त्यांनी माझ्याकडे पाहिलं. माझे डोळे पाण्याने भरले होते. मी त्यांच्या पाया पडलो. काकू घाबरल्या. त्या उठल्या. काय झालं रे बाळा, काय झालं? त्यांचा आवाज काळजीने भरला. मी रडरडत म्हणालो, काकू, मला सगळं कळालं. मी तुमचा रक्ताचा नातेवाईक नाही. तुम्ही मला बस स्टँडवरून उचललं होतं, पण तरीही तुम्ही मला इतकं प्रेम दिलं, एवढं जीवन दिलं. तुम्ही माझी खरी आई आहेस काकू, तू माझी आई आहेस. काकूंची डोळे भरून आले. त्यांनी मला उठवलं. त्यांचा माझा चेहरा आपल्या दोन्ही हातात घेतला. त्यांचे हात थरथरत होते, पण त्या हातात प्रेम होतं, माया होती. त्या म्हणाल्या, रमेश, तू माझा मुलगा आहेस. रक्ताचा नसलास तरी तू माझ्या पोटचा नाहीस. तुझा जन्म माझ्या मनात झालाय, माझ्या प्रेमात झालाय. तू माझा एकुलता एक आहेस. आणि आता काका गेले तर तू आहेस, तू माझा आधार आहेस. मी त्यांना घट्ट मिठी मारली. ती मिठी माझ्या आयुष्यातील सर्वात गहिरी, सर्वात सत्य, सर्वात पवित्र होती. आम्ही दोघं रडलो. आता ते रडणं वेगळं होतं. ते वेदनेचं होतं, पण त्यात एक आशा होती, एक ओढ होती, एक नवीन सुरुवात होती. कारण आता मला समजलं होतं की हे नातं रक्ताच्या पलीकडचं आहे. हे नातं प्रेमाच्या, त्यागाचं, समर्पणाचं आहे. आणि या नात्याचं कर्ज मी आयुष्यभर फेडू शकत नाही, पण प्रयत्न करीन. काकूंना कधी एकटं वाटू देणार नाही. तिच्या प्रत्येक अश्रूची साक्षीदारी करेन. तिच्या प्रत्येक सुखात सहभागी होईन. कारण ती माझी आई आहे, रक्ताची नाही पण प्रेमाची. आणि ते प्रेम कायमचं आहे. असेच दिवस जात होते. घरातील वातावरण दिवसेंदिवस अधिक गंभीर, अधिक निस्तेज होत चाललं होतं. काकूंची तब्येत सुधाराऐवजी अधिकच खालावत चालली होती. त्या जेवणाचा घास तोंडी लावत, पण तो गिळताना त्यांचा चेहरा विकृत होई. जणू त्या जेवतानाही त्यांचं विष वाटत होतं. मी त्यांना आवडीचे पदार्थ करून द्यायचो. त्यांची आवडती खीर, त्यांचं आवडतं पोह्यांचं साधं जेवण. पण त्यांना ते हवं नव्हतं. त्या 2 घास घेऊन उठायच्या आणि म्हणायच्या, बस रे बाळा, भूक नाही. त्या दिवसेंदिवस एकदम गप्प राहायच्या. स्वतःच्या खोलीत बंद राहायच्या. कोणाशी बोलत नसे. कोणी आलं तरी त्या तोंडातून बोट घालून बसायच्या. हसणं तर दूरच, त्यांच्या चेहऱ्यावर भावनांनी हलक्यासुद्धा थांबली होती. जणू त्या जिवंतपणाचा हरून बसल्या होत्या. मी कितीही प्रयत्न केला, काकू बाहेर चला, थोडी हवा खा, गार्डनमध्ये फिरू, त्या डोकं हलवायच्या. नको रे, मला उभं राहताना
मला जोर नाही. त्यांचा आवाज क्षीण, जणू कोणी त्यांच्या गळ्यावरील दोर आवळला आहे. मी रोज रात्री त्यांच्याजवळ जायचो, त्यांचा हात धरायचो. तो हात दिवसेंदिवस अधिक पातळ, अधिक कोरडा, अधिक थंड होत चालला होता. मी त्यांना गप्पा मारायचो. काकू, लहानपणी मी कसा होतो, माझी आठवण आहे का? पण त्या दूरवर कुठेही तरी हरवल्यासारखं दिसायच्या. त्यांचे डोळे रिकामे, निस्तेज. त्या म्हणायच्या, हो रे, तू खूप धडपडायचास, आणि मग शांत व्हायच्या. त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते, पण त्या काही बोलत नव्हत्या. मी खूप काळजी करू लागलो. रात्री उशिरा मी जागा होऊन त्यांच्या खोलीत दाराकडे जायचो. दाराच्या आडून त्यांचा श्वास ऐकायचो. तो श्वास अधिक जड, अधिक मंद, अधिक दुखरा होत चालला होता. मला वाटायचं, हे असं चाललं तर काकूंचं काय होईल? त्या जगतील का? त्यांना पुन्हा हसता येईल का? माझ्या मनात भीती होती, कदाचित मी काकूंना हरवीन, आणि त्या भीतीने मला वेडं करून सोडलं होतं. शेवटी मी एक दिवस ठरवलं, काकूंना डॉक्टरकडे घेऊन जायचं ठरवलं. नाहीतर हे असंच चालू राहिलं तर मी काकूंना सांगितलं, काकू, मला डॉक्टरांकडे थोडं बरं वाटेल. काकूंनी नकार दिला, नको रे, मला कशाला दाखवायचं. पण मी आग्रह धरला, काकू, मी तुमची काळजी करतो, प्लीज माझ्यासाठी चला. माझा आवाज इतका आर्त होता की त्यांना होकार दिला. त्यांच्यातली आई मुलाची काळजी समजू शकली. मी त्यांना एका नामांकित डॉक्टरांकडे घेऊन गेलो. हॉस्पिटलच्या बाहेर जाताना काकूंचे पाय थरथरत होते. त्यांचा हात माझ्या हातात होता, पण तो हात घामाने ओला झाला होता. त्यांचा श्वास वेगाने होता. मी त्यांना आधार देत हॉस्पिटलमध्ये नेलं. डॉक्टरांच्या खोलीत काकू बसल्या. डॉक्टर एक वृद्ध अनुभवी सज्जन होते. त्यांनी काकूंची तपासणी केली. नाडी, रक्तदाब, डोळे, त्वचा, मानसिक अवस्था. काकू गप्प होत्या, फक्त डॉक्टरांच्या सांगण्याप्रमाणे हालचाल करत होत्या. त्यांच्या डोळ्यात तीच रिकामी नजर होती. तपासणी संपल्यानंतर डॉक्टरने मला बाजूला बोलवलं. त्यांचा चेहरा गंभीर होता. ते म्हणाले, तुम्ही तिचे कोण आहात? मी म्हणालो, तिचा मी पुतण्या. डॉक्टरने डोकं हलवलं. ते म्हणाले, बघा, तिच्यावर खूप मोठा मानसिक आघात झाला आहे. ती सततच्या सदम्यात आहे. तिचे शरीर तर ठीक आहे, पण तिचा आत्मा मृत झाला आहे. तिने स्वतःला जगण्यापासून वेगळं केलं आहे. तिला फक्त प्रेमाची, आपुलकीची, जवळच्या नात्याची गरज आहे. औषधांनी तिला काहीच होणार नाही, कारण तिची बिमारी शरीराची नाही तर मनाची आहे. तिला एका जिवंत नात्याची गरज आहे, एका स्पर्शाची, एका उबदार सहवासाची. मी आचार्याने विचारलं, पण डॉक्टर, मग काय करावं लागेल? डॉक्टरने माझ्याकडं थेट पाहिलं. ते म्हणाले, तिचं दुसरं लग्न करून द्यावं लागेल. तिला नवऱ्याची गरज आहे, कोणीतरी जो तिच्याशी प्रेमाने वागेल, तिला आधार देईन, तिच्या वेदना समजून घेईन, तिला पुन्हा जगायला शिकवेल. अन्यथा तिची तब्येत दिवसेंदिवस खालावत जाईल. हा एक दुर्मिळ मानसिक विकार आहे. अशा वेळी फक्त प्रेम औषध आहे. त्या शब्दांनी माझ्या डोक्यात वीज कोसळल्यासारखं झालं. दुसरं लग्न? मला क्षणभर विश्वास बसेना. पण डॉक्टर, तिचं वय झालंय, आता तिच्याशी कोण लग्न करेल? डॉक्टर म्हणाले, वय हा अडथळा नाही. तिला एक प्रेमळ, समजूतदार, स्थिर मानाची गरज आहे. तिच्या आजाराची हाच एक एकमेव उपाय आहे. उशीर झाला तर ती कायमची हरून जाईल. ती स्वतःला सोडून देईन. मी हॉस्पिटलच्या बाहेर आलो. काकू बाहेर बसल्या होत्या. त्यांनी माझ्याकडे पाहिलं. त्यांच्या डोळ्यात एक प्रश्न होता. काय म्हणाले डॉक्टर? मी काही बोललो नाही. मी फक्त त्यांचा हात घेतला आणि म्हणालो, काकू, सगळं ठीक होईल, चला घरी. त्या गप्प होत्या. त्या जणू सगळं काही ऐकूनही अजान होत्या. मी त्यांना घरी घेऊन आलो. घरी आल्यावर मी खोलीत बंद झालो. विचारांचा पूर आला. काकूंचं दुसरं लग्न, त्यांच्याशी कोण लग्न करेल? आणि जर कोणी केलं तर तो त्यांच्याशी कसा वागेल? त्यांना दुखावणारा माणूस मिळाला तर? माझ्या डोळ्यासमोर काकूंचा कोमल चेहरा, त्यांची निरागसता, त्यांचं प्रेम, त्यांची वेदना. मला हे सहन झालं नाही. मी मनोमन ठरवलं, मी स्वतः काकूंना इतकं प्रेम देईन की त्यांना कोणाची गरज भासणार नाही. त्या रात्री मी जेवण करून झोपण्यासाठी गेलो. तेव्हा काकूंचा आवाज आला. मी तिकडे गेलो. काकू म्हणाली, रमेश, मला आज कसं तरी होत आहे. झोपसुद्धा लागत नाही. मला आज तुझ्या काकांची खूपच आठवण येत आहे. तू एक काम कर, आज रात्री माझ्याजवळ झोप. मी ठीक आहे म्हणालो आणि मी काकूंच्या शेजारी झोपलो. मला अंग टाकता झोप लागली. रात्रीचे 2 वाजले असतील. अचानक माझ्या अंगावर कुणीतरी हात टाकला. मला जाग आली. अंधारात मी तिरप्या नजरेने पाहिलं. तो काकूंचा हात होता. तो हात माझ्या छातीवर होता. मी स्थिर पडून राहिलो. काही हालचाल केली नाही. माझं हृदय जोरात धडधडू लागलं. माझ्या शरीरात काटे उभे राहिले. मी श्वास रोखून धरला.
काकूंचा हात हळूहळू सरकू लागला. तो माझ्या खांद्याकडे, नंतर माझ्या भाऊंकडे गेला. त्यांनी माझा हात शोधला आणि त्यांनी माझ्या हातात आपला हात गुंफला. त्यांची बोटं माझ्या बोटात गुंफली. पण आता ते गुंफण वेगळं होतं. ते घट्ट, ते मोहक, ते स्पष्ट होतं. त्यांनी आपली बोटं माझ्या बोटांना चोळली. तो स्पर्श जाणून बुजून होता, चुकून नव्हता. त्यांनी हळूच माझ्या हाताला आपल्या गालाशी लावला. मला त्यांच्या गालाची ऊब जाणवली. त्यांच्या ओठांचा हलकासा स्पर्श माझ्या बोटांना झाला. माझ्या संपूर्ण शरीरात एक वीज पसरली. मी गोंधळलो होतो. भावना दाटून येत होत्या, पण मी अजूनही स्थिर होतो. कारण मला विश्वास बसत नव्हता की काकू असं करत आहेत. पण त्या करत होत्या. त्यांनी हळूहळू माझ्या हाताच्या त्यांच्या गळ्यात घेतला. त्यांच्या मानेचा स्पर्श मला जाणवला. तो मऊ, उबदार, जिवंत होता. त्यांची धडधड बोटांना जाणत होती. ती वेगवान, अनियमित, पण स्पष्ट होती. त्या जागृत होत्या. त्या हे जाणूनबुजून करत होत्या. मग त्यांनी माझ्या पायावर आपला पाय ठेवला. त्याचा पाय थंडगार होता, पण त्या स्पर्शात एक असहाय्यता होती, एक गरज होती, एक विलाप होता. त्याने हळूहळू आपले पाय माझ्या पायाशी घासले. तो स्पर्श मोहक होता, पण माझं मन गोंधळलं होतं. मी विचार करू लागलो, काकू हे काय करत आहात? त्या मला आधी गरज म्हणून जवळ केलं होतं, पण आता हे वेगळं आहे. मला वाटलं की त्यांना झोपेत असं करावंसं वाटन, पण त्यांच्या धडधडीत स्पष्टता होती. त्या जागून होत्या. मी काही बोललो नाही. मी फक्त पाहत राहिलो. माझ्या भावना अधिक दाटून येत होत्या. एकीकडे त्या माझ्या काकू होत्या, माझी आई जणू. दुसरीकडे त्या एक स्त्री होत्या, शोकीने, विदीर्घ, एकटी आणि प्रेमाची तहानलेली. तिसरीकडे मी स्वतः होतो, तरुण, उत्कंठलेला, गोंधळलेला. पण मला माहीत होतं हे चुकीचं आहे. पण माझं मन आता दाबण्याच्या पलीकडे जात होतं. माझा श्वास वेगवान झाला होता आणि धडधड वाढली. मी स्थिर राहण्याचा प्रयत्न करत होतो, पण मन, माझं शरीर प्रतिसाद देत नव्हतं. काकूंनी पुन्हा माझ्या हाताला आपल्या ओठांशी लावलं. त्यांचे हळूच माझ्या बोटांना चुंबन दिलं. ते चुंबन हलके, मंद, अर्थपूर्ण होतं. मग त्या माझ्याकडे वळाल्या. अंधारात त्यांचे डोळे चमकत होते. त्यांनी माझा चेहरा हातांनी घेतला होता. त्या म्हणाल्या, रमेश, तू जागा आहेस ना? त्यांचा आवाज कुजबुजत होता, पण त्यात तीव्रता होती. मी बोलू शकलो नाही. मी फक्त डोकं हलवलं. त्या पुढे म्हणाल्या, मला माफ कर, पण मला एकटं सहन होत नाही. आज रात्री, फक्त आज रात्री, तू काका होऊन जा. त्यांचा आवाज मोडला. त्यांच्या डोळ्यात अश्रू होते. ते अश्रू वेदनेचे होते, गरजेचे होते आणि लाजेचेही होते. ती मागणी होती, याचना होती, विलाप होती. मी गोंधळलो होतो. माझ्या डोक्यात विचारांचा काहील सुरू झाला. हे बरोबर नाही. ती माझी काकू आहे, पण ती इतकी एकटी आहे. तिला प्रेमाची गरज आहे. मी तिला नकार दिला तर ती मोडून जाईल. पण नाही, हे चुकीचं आहे. माझा संघर्ष चालू होता. पण काकूंनी माझा हात घेतला आणि तो त्यांच्या हृदयाशी लावला. त्यांचं हृदय धडधडत हातात होतं. ती वेगवान, ती स्पष्ट, ती निर्वाण होती. तेव्हा मला कळालं की या क्षणी शब्द नाहीत, तर्क नाहीत, केवळ भावना आहेत. वेदना आहे, एकटेपणा आहे आणि प्रेमाची तहान आहे. आणि मी त्या सर्वांच्या मध्ये उभा होतो. काय करू, काय नको हे कळेना. पण एक गोष्ट स्पष्ट होती, काकूंना आधाराची गरज होती आणि मी तिथे होतो. बाकी सगळं अस्पष्ट होतं. मी हळूहळू त्यांच्या जवळ सरकलो. मी त्यांचा हात हातात घेतला. त्यांचा चेहरा माझ्याजवळ आला. आमचे श्वास मिसळले. अंधारात आमचे डोळे भेटले. त्या क्षणी शब्द नव्हते, एक मूक संवाद होता, वेदनेचा, गरजेचा आणि अनामिक भावनेचा. मला माहीत होतं की हा क्षण बदलणार होता सगळं, पण मी त्या बदलाला समोर जाण्याची तयारी नव्हती. मी फक्त तिथे होतो, काकूसोबत, त्या क्षणी, त्या वेदनेत, त्या गरजेत, आणि तेच पुरेसं होतं. काकूंचा हात माझ्या खांद्यावरून सरकत माझी श्वासोच्छ्वास जणू क्षणभर थांबली. तिची बोटं जणू विजेच्या तंतूंनी बनलेली, हलक्या, नाजूक, पण इतक्या जाणीवपूर्वक हालचालींनी माझ्या गळ्याच्या मानेवरून खाली सरकली. त्या बोटांचा प्रत्येक स्पर्श माझ्या त्वचेवर एक अमिट छाप सोडत होता. मला जाणवत होतं, तिची बोटं माझ्या गळ्याच्या धडधडत्या रक्तवाहिन्यावरून हलक्या हलक्या संघर्षाने पुढे सरकत आहेत. तिच्या बोटांची डोके माझ्या कॉलरपर्यंत पोचली आणि तिथे थोडा वेळ थांबली. जणू त्या स्पर्शाचा आनंद घेत होत्या. जणू त्या ठिकाणी एक गुपित दडलेलं होतं. माझ्या अंगातील प्रत्येक अणू, प्रत्येक सेल, प्रत्येक रक्तकण जागा झाला. तो अनुभव केवळ शारीरिक नव्हता, तो वैश्विक होता. जणू माझ्या शरीरातील प्रत्येक तंतू एखाद्या विलक्षण
वाद्याची पहिली सुरवाट वाजत होता. ती सुरवाट मृदू होती, पण इतकी तीव्र की तिने माझ्या अस्तित्वातील प्रत्येक कोपरा भरून टाकला. माझ्या पाठीचा कणा सरळ झाला, माझे खांदे मागे वळले आणि माझं संपूर्ण शरीर तिच्या दिशेने वळलं. नकळत, अनैच्छिकपणे, पण पूर्णपणे. तिचा दुसरा हात माझ्या पाठीवर आदळला. तो हात माझ्या पाठीच्या कण्यावरून वर सरकला आणि मी तिच्या त्या स्पर्शाखाली जणू वितळू लागलो. तिची तळहाताची उष्णता माझ्या पाठीच्या कपड्यांतूनही मला जाणवत होती. ती आग होती, पण जळणारी नव्हे तर जिवंत करणारी होती. मी तिच्याकडे वळालो आणि मनाचे चेहरे अगदी जवळ होतो. माझ्या डोळ्यात एक वेगळी चूब होती, एक वेगळीच ओलावा होता. मनातील इच्छा आणि बुद्धीचा किल्ला यांच्यात शेवटची निर्णायक लढाई सुरू होती. एकीकडे माझं मन मला सांगत होतं, ती तुझी काकू आहे, हे चुकीचं आहे, पण दुसरीकडे माझं शरीर, माझी भावना, माझं अस्तित्व सगळं तिच्याकडे ओढलं जात होतं. तिच्या नजरेतला तो ठिणगी मी पाहिली. ती ठिणगी नव्हती तर अग्निशिखा होती, जी शोकाच्या राखेतून जन्माला आली होती. तिचा चेहरा क्षणभर लालबंद झाला, अश्रूंचा, संकोचाचा आणि अनामिक उत्कंठेचा मिलाप. तिने माझ्याकडे पाहिलं आणि तिच्या डोळ्यात मी एक याचना पाहिली. याचना नव्हे तर विनवणी. मला सोडू नकोस, ती म्हणाली. ही नजर मला वेठीस धरू नकोस. तिचा आवाज कापरा होता, थरथरणारा होता, पण त्यात एक विलक्षण दृढता होती. तिने माझा हात घट्ट धरला. तिच्या बोटांचा दाब मला जाणवला. तो दाब हलका नव्हता, तर जणू ती मला सांगत होती, मी इथे आहे, मी हे जाणूनबुजून करत आहे, मला थांबवू नकोस. तिच्या हाताच्या तळहाताची उष्णता माझ्या नाभीपर्यंत पोचली. ती उष्णता संपूर्ण शरीरात पसरली. माझ्या पोटात एक गडबड, माझ्या छातीत एक धडधड, माझ्या डोक्यात एक गुंजाराव. मला जाणवलं की आपण दोघे एका गंभीर निर्णायक क्षणाच्या उंबरठ्यावर उभे आहोत. आणि त्या क्षणी काकूने, ज्या आतापर्यंत माझी काकू, माझी आई जणू होत्या, त्यांनी स्वतः आवाज बदलला. तो आवाज गडद, गहिरा आणि अत्यंत स्पष्ट होता. त्या म्हणाल्या, पण ही वासना म्हणजे केवळ तुझी आणि माझी नाही, ही तर या खोलीतल्या अंधाराची, वेळेची आणि आपल्या दोघांच्या एकटेपणाची गरज आहे. त्या शब्दांनी माझ्या मनातील शंका, सर्व संकोच, दुर्बंधने जणू विरघळून गेली. ती बरोबर होती, हे केवळ आमचं नव्हतं. हा क्षण अंधाराचा होता, तो आम्हाला झाकून टाकत होता. हा क्षण वेळेचा होता, जो थांबला होता. हा क्षण एकटेपणाचा होता, दोन एकांकी आत्म्यांचा, ज्यांना एकमेकांचा आधार हवा होता. तिने माझी हनुवटी उचलली. तिची बोटं माझ्या हनुवटीला होती. तिने माझा चेहरा आपल्या दिशेने वळवला. तिचे ओठ माझ्या ओठांपासून अवघ्या काही सेंटीमीटरवर होते. मला तिचा श्वास जाणवत होता. तो उष्ण, मंद पण तीव्र होता. त्यात तिच्या हृदयाची धडधड होती, तिच्या भावनांचा ओलावा होता, तिच्या वेदनांची तीव्रता होती. ती म्हणाली, हे जे घडतंय ते आपण दोघे जाणतोय, पण रात्रीची ही शांतता फक्त एकदाच घडते. हा क्षण परत येणार नाही. ही शांतता, हा अंधार, एकटेपणा, हे सगळं आपल्याला एकत्र आणते. उद्या सूर्य उगेल आणि सगळं काही बदलेल, पण आज रात्री आपण दोघं आहोत. तिच्या त्या शब्दांनी माझ्या मनातील शेवटचा किल्ला कोसळला. माझी इच्छा, माझी ओढ, माझी भावना शिगेला पोचली. मी तिचा हात आपल्या छातीवर घेतला. तिचा हात माझ्या हृदयावर ठेवला. माझी धडधड तिला जाणवत होती, वेगवान, अनियमित, भावनांनी भरलेली. मी तिच्या बोटांना माझ्या बोटांना गुंफले. तिच्या नखात हलकासा दाब माझ्या छातीवर जाणवला. तो दाब वेदनेचा नव्हता, तर उत्तेजनाचा होता. जणू ती मला सांगत होती, मी इथे आहे, मी तुझ्यासोबत आहे. मी माझे डोळे मिटले. त्या क्षणी जगातील सर्व काही, वेळ, जागा, नाती, बंधने, सगळं विरघळलं. फक्त तिचा स्पर्श होता, तिचा श्वास होता, तिची उष्णता होती. मी ते जवळ सरकलो. माझा चेहरा तिच्या गळ्यात दाबला. तिच्या गळ्याचा सुगंध माझ्या नाकात भरला. तो चंदनाचा, कपुराचा आणि तिच्या स्वतःच्या शरीराचा होता. तो सुगंध इतका मोहक होता की मी तिथे हरवून जावं असं वाटत होतं. तिने माझ्या किस्सांतून बोटं फिरवली. ही हालचाल मंद, लयबद्ध, जणू एखादी गोड सूर्यास्त वर्णन होतं. मी तिच्या कानात कुजबुजलो, काकू, मी तुम्हाला कधीही दुखवणार नाही. मी तुमच्यासाठी सर्व काही आहे. माझा आवाज जड होता, भावनांनी भरलेला. तिने माझ्याकडे पाहिलं. तिच्या डोळ्यात अश्रू होते, पण ते अश्रू वेदनेचे नव्हते. ते सुखाचे, आश्वासनाचे आणि सोडलेल्या बंधनाचे होते. ती म्हणाली, मला माफ कर, जे घडतंय त्यासाठी, पण मला एकटं सहन होत नाही. तुझ्यामध्ये मला तोच दिसतोय, तो आणि त्याची ऊब, त्याचं प्रेम, त्याची काळजी. तू त्याचा आत्मा आहेस रमेश. त्या शब्दांनी माझं मन द्रावलं.
मी तिला मिठी मारली आणि ती मिठी मायेची होती, वेदनेची होती, प्रेमाची होती आणि एका नव्या सुरुवातीची होती. आमचे श्वास एक झाले, आमचे हृदय एकच लयबद्धी धडधडू लागलं. त्या रात्री, त्या खोलीत, त्या अंधारात आम्ही दोघं गमावलेले आत्मा शोधले होते एकमेकांमध्ये. आम्हाला माहीत होतं की हे बरोबर नाही, पण त्याच क्षणी बरोबर आणि चुकीचा या कल्पना निस्तानेच झाल्या होत्या. फक्त भावना होती, स्पर्श होता, फक्त एकमेकांचं अस्तित्व होतं. मी तिच्या कपाळावर एक हलकं चुंबन घेतलं. तिने डोळे मिटले. तिच्या ओठांवर एक हलकं हास्य आलं. पहिल्यांदा काका गेल्यावर ते हास्य मला जगण्यासारखं वाटलं. मी मनोमन ठरवलं, या रात्रीनंतर काही झालं तरी मी काकूंना कधीही एकटं सोडणार नाही. ती माझी होती आणि मी तिचा होतो. हे नातं कदाचित असंबद्ध होतं, कदाचित अनैतिक होतं, पण ते आमचं होतं. शोकाने जन्माला आलेलं, एकटेपणाने वाढवलेलं आणि प्रेमाने पक्क झालेलं. त्या रात्री वेळ थांबली होती, जग थांबलं होतं. फक्त आम्ही दोघं होतो, दोन हरवलेले आत्मे, एकमेकांचा आधार घेत, एकमेकांना शोधत, एकमेकांना विरघळत. त्या रात्री मी काकूंना भरभरून प्रेम दिले. त्या रात्रीनंतर काकूंनी मी ते सर्व सुख देऊ लागलो जे तिला काका देत होते. काही दिवसातच काकूंची तब्येत चांगली सुधारली, जसे डॉक्टरांनी सांगितले होते. ते सर्व प्रेम जवळीक मी काकूंना देऊ लागलो. तर मित्रांनो, मी जे केले ते चूक केले की बरोबर, मला कमेंट करून नक्की सांगा. आणि कथा आवडली असेल तर कथेला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.